ब्रिक्स शिखर परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त। दहशतवादाबाबत सोयीची भूमिका ठेवू नये, पंतप्रधानांचं आवाहन। महत्त्वाची खनिज, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा कोणत्याही देशानं स्वार्थासाठी शास्त्रासारखा वापर करू नये, मानवतेच्या व्यापक हितासाठी त्यांचा समान वापर आवश्यक, पंतप्रधान। हवामानविषयक न्याय हा पर्याय नाही तर भारतासाठी नैतिक जबाबदारी। ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी मांडली भारताची पर्यावरणविषयक भूमिका। हिंदी भाषा सक्तीची शिफारस करणारा ठाकरे सरकारनं स्वीकारलेला माशेलकर समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवणार, शिक्षण मंत्री उदय सामंत। झारखंडचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी व्यक्तींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत आशिष शेलार यांनी दिलं प्रत्युत्तर। गडचिरोलीला स्टील हब ही ओळख मिळवून देण्यासाठी आवश्यक असं जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधान परिषदेत झालं मंजूर। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची जागतिक मागणी वाढली, राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन। आणि कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथं जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण आणि 5 रौप्य पदकांसह भारताच्या खेळाडूंनी केली 11 पदकांची